नमस्कार मित्रांनो, मी मारुती गाडेवाड. मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सरकारमार्फत 50,000 जागांची भरती निघाली आहे. तर या पोस्टचं नाव आहे योजना दूत. प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये योजना दूत नेमले जाणार आहेत. सरकारी योजनाची माहिती देणे असेल किंवा सरकारी काही काम असेल, लोकांपर्यंत पोहोचणं हे या योजना दूतांचं काम राहणार आहे. यामध्ये 18 ते 35 वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात. यामध्ये 6 महिन्याचा इंटर्नशिप प्रोग्राम आहे. प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये हे या योजना दूतांना देण्यात येणार आहेत. ही नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे. तर या वेबसाईटवर अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिले तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे महायोजनादूत.org. सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री योजना दूत. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असे दोन ऑप्शन दिसतील, रजिस्टर आणि लॉग इन. तर तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे यूथवरती क्लिक करायचं आहे. यूथवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला टर्म्स आणि कंडिशन दिसतील. ह्या सर्व वाचून घ्यायच्या आहेत आणि ॲक्सेप्ट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून झाल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आय ॲम नॉट अ रोबोटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. गेट OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला आय ॲम नॉट अ रोबोटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधारवर जे नाव आहे ते पूर्ण नाव या ठिकाणी येऊन जाईल. या ठिकाणी तुमचा मेल ID टाकायचा आहे. कन्फर्म मेल ID करायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. जेंडर निवडायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी दिसून जाईल. या ठिकाणी तुमची कास्ट निवडायची आहे. तुमचा व्हॉट्सॲप नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे. तुमची सिटी निवडायची आहे. तुमचं राज्य या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि तुमच्याकडे स्मार्टफोन आहे किंवा नाही या ठिकाणी निवडायचं आहे. माझ्याकडे स्मार्टफोन आहे, मी या ठिकाणी यस केलेला आहे. आणि तुमचं या ठिकाणी हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, बॅचलर आहे का PG आहे निवडायचं आहे आणि या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी टर्म्स आणि कंडिशन काय आहे ते एक बार वाचून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला आय ॲम नॉट अ रोबोटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथे तुम्हाला एक आयकॉन दिसेल या राईट साईडला, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड दिसेल, माय प्रोफाईल दिसेल, लॉगआउट दिसेल आणि डॅशबोर्डवरती जायचं आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कंप्लीटेड प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या अगोदर जी माहिती भरली होती ती या ठिकाणी दिसेल. तर तुम्हाला इथे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर चूज फाईलवरती क्लिक करून ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट फाईल चूज केल्याच्या नंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता हू हॅज असिस्टेड यू फॉर फिलिंग द फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील। जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर सेल्फवरती क्लिक करायचं आहे, सेतू केंद्राद्वारे भरत असाल तर सेतू केंद्रावरती क्लिक करायचं आहे, कॉलेजमधनं भरत असाल तर कॉलेजवरती क्लिक करायचं आहे। मी या ठिकाणी स्वतः भरत आहे त्यामुळे सेल्फवरती क्लिक करत आहे। इथे तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे, तर इथे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये योजना दूतसाठी अप्लाय करायचा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स फिल करायचे आहे, तर तुम्हाला इथे तुमचं बॅचलर्स आहे का PG अँड अबव आहे ते सिलेक्ट करायचं आहे। इथे तुमचा कोर्स किंवा स्ट्रीम काय आहे ते टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमची ब्रँच टाकायची आहे। इथे तुम्हाला तुमचं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे। इथे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहेत आणि इथे अपलोड सपोर्टिंग मार्कशीट PDF मध्ये इथे चूज फाईलवरती क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करायचं आहे। फाईल सक्सेसफुली अपलोड झाल्याच्या नंतर ॲड टू लिस्टवरती क्लिक करायचं आहे। ॲड टू लिस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला जी माहिती भरलेली आहे पूर्ण डिटेल या ठिकाणी दिसून जाईल तुम्हाला। इथे तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स पण दिसेल, तर तुम्हाला या सेव्ह वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला प्रोफाईलचं ऑप्शन दिसेल, मॅचिंग जॉब दिसतील, म्हणजे तुमच्या प्रोफाईलला जे मॅच होतील असे जॉब या ठिकाणी दिसतील। तुम्ही अप्लाय केलेला आहे का हे ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला योजना दूतसाठी अप्लाय करायचं आहे त्यामुळे मॅचिंग जॉबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी लोकेशन टाईपवरती क्लिक करायचं आहे। तुमचं लोकेशन अर्बन आहे का रूरल तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा जिल्हा ऑटोमॅटिक येऊन जाईल। इथे तुम्हाला तुमचा ब्लॉक निवडायचा आहे। ब्लॉक निवडल्याच्या नंतर तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे। ग्रामपंचायत निवडून झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सीज दिसेल, मिनिमम क्वालिफिकेशन, ड्युरेशन, लोकेशन आणि पब्लिश डेट दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय वरती क्लिक करायचं आहे। अप्लाय वरती क्लिक केल्याच्या नंतर अप्लाइड टू द जॉब सक्सेसफुली झालेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन वरती क्लिक करून तुमचं स्टेटस पाहता येईल। इथे जे तुम्ही योजना दूतसाठी अप्लाय केलेलं आहे त्याचं स्टेटस या ठिकाणी दिसेल। तुम्ही अशा पद्धतीने नेक्स्ट करून पण पाहू शकता। इथे तुम्ही 3 ॲप्लिकेशन करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही योजना दूतसाठी अप्लाय करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।